कोल्हापुरातील महादेवी हत्येणी संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठकीला सुरुवात। राजू शेट्टी यांच्यासह धैर्यशील माने सतेज पाटील देखील बैठकीसाठी उपस्थित। नांदणे मठाचे विश्वस्तही बैठकीसाठी दाखल। महादेवी हत्येणीला एक प्रकारे प्राण्यांच्या वृद्धाश्रमात ढकललं गेलं। या प्रकरणी जैन मुनी धर्माचार्यांनी भाजपच्या नावानं इशारा दिलाय। भारतात पेटाला हे इतकंच काम उरलं आहे का? सामनातून सवाल। इंडिया आघाडीच्या बैठकीमुळे भीती निर्माण झाल्यानं आजची एनडीएची बैठक। मोदी निवृत्त होत आहेत म्हणून त्यांचा आज सत्कार होतोय का? पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेतलं असतं तर आम्ही देखील मोदींचा सत्कार केला असता, संजय राऊतांचा टोला। संसद भवनामध्ये एनडीएच्या संसदीय पक्षाची बैठक संपन्न। आगामी कार्यक्रमांमध्ये सक्रियपणे सहभाग होण्याचं पंतप्रधान मोदी यांच्याकडून आवाहन। तर ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेवच्या यशाबद्दल एनडीएच्या खासदारांनी एकमतानं ठराव मंजूर केला। जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारा कलम 370 हटवण्याच्या घटनेला 6 वर्ष पूर्ण। आजच्या दिवशी केंद्र सरकार पुन्हा मोठा निर्णय घेणार का याकडे लक्ष। पंतप्रधान मोदी ट्रम्प विरोधात घोषणा करतील असं वाटतं। ट्रम्प यांना धडा शिकवतो असं मोदी म्हणाले तर आम्ही सत्कार करू। राऊतांकडून कानपिचक्या। तर मोदी घोषणा करून देशाचं वाटोळं करतात, राऊतांचा हल्लाबोल। विधिमंडळ अधिवेशनातील राड्या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून अहवाल विधिमंडळाकडे सादर। सूत्रांची माहिती। तर चौकशी अंती पोलिसांकडून अहवाल तयार करण्यात आल्याची माहिती। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आता काय निर्णय घेतात याकडे लक्ष। राज ठाकरे यांच्या विरोधात उत्तर भारतीयांची थेट सुप्रीम कोर्टात याचिका। हायकोर्ट सुट्टीवर आहे का? सुप्रीम कोर्टाचा सवाल। उत्तर भारतीयांना उच्च न्यायालयात याचिका करण्याचा सुप्रीम कोर्टाचा सल्ला।